दूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तर स्वामींची खूप छान अशी आजची पूजा झालेली आहे नवीन देवघरामध्ये. तर बऱ्याच ताई विचारत असतील की ताई ही एवढी मंत्र पुष्पांजली फुलांची कशासाठी आहे. तर सांगणार आहे तुम्हाला की ही फुलांची पुष्पांजली कशासाठी आहे. कारण एका ताईचे स्वामी जाणार आहेत आणि त्यांची मंत्र पुष्पांजली करायची आहे, म्हणून आजची ही मंत्र पुष्पांजलीची सुंदर अशी फुलं आहेत. तसंच बघा, खूप छान असा स्वस्तिक दिवा आहे, त्याला पण अलंकरित केलेला आहे. खूप छान अशी आजची पूजा झालेली आहे. तसंच देवघरामध्ये बघा गजांत लक्ष्मींना छान असं त्यांचीसुद्धा पूजा केलेली आहे. त्याच्यानंतर बघा ह्या साईडला एक गजांत लक्ष्मी आहे. मंदिराच्या दोन्ही साईडला 2 गजांत लक्ष्मी मार्बलच्या आहेत. आपल्याकडे पितळेचे पण मिळतात आणि मार्बलच्या पण. तसंच बघा श्रीयंत्र कुंकुमार्चन केलं आहे. श्रीयंत्र म्हणजे भगवान विष्णू माता लक्ष्मीचं आसन, त्यांना लाल फूल वाहिलेलं आहे. त्याच्यानंतर बघा माता लक्ष्मीला प्रिय असणारे त्यांची रत्न आहेत. कवड्या, गोमती चक्र, हळकुंड, कमळगट्ट्याचे मणी असं मी ह्याच्यामध्ये ठेवलेलं आहे. तसंच बघा हे हळदी कुंकवाचे चांदीचे करंडे खास माता लक्ष्मीसाठी मी बनवून घेतले होते. तसंच बघा अन्नपूर्णा माता विराजमान आहेत चांदीच्या वाटीमध्ये. तसंच बघा बाळकृष्ण, त्यांना मी तुळशीपत्र वाहिलेलं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय असं मंत्र म्हणून तुम्ही त्यांना तुळशीपत्र व्हायचं आहे. तसंच बघा शिवलिंग पिंडीला पांढऱ्या कलरचं फूल वाहिलेलं आहे. त्याच्यानंतर बघा ह्या स्वामी माऊलींच्या वटवृक्ष पादुक आहेत, तुम्हा सर्वांना तर माहितीच आहे. तसंच बघा शंख ठेवलेला आहे उत्तर दिशेला तोंड करून. तसंच बघा कलश स्थापनासुद्धा केलेली आहे देवघरामध्ये. तर हा कलश आहे, त्याच्यावरती फूल ठेवलं की सारखं पडतं. पुन्हा एकदा मी ठेवते. हा कलश आहे. त्याच्यानंतर बघा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी, आणि आज सरप्राईज आहे बरं का स्वामींसाठी. तुम्हाला ते लवकरच मी दाखवणार आहे, कारण स्वामींना भेट आलेला आहे. तर बघा तुळजाभवानी आता तुम्हाला दाखवते मी. बघा माऊलींना ही शॉल आणि पैठणीची मोराची टोपी ही एका स्वामींच्या प्रिय भक्ताने भेट दिली आहे. काल कुरिअरच्या माध्यमातून त्यांनी स्वतः शिवली आहे. आणि त्यांनी असं सांगितलं आहे की स्वामींना रोज देवघरामध्ये तुम्ही हे सगळे वस्त्र घाला. असे 12 शॉल 12 टोप्या त्यांनी बनवून दिलेल्या आहेत स्वामींसाठी. आणि खरंच स्वामींचे खूप मोठे त्या भक्त आहेत. आणि खरंच स्वामींनीसुद्धा स्वीकारलं, कारण त्यांनी काल काही पाठवलं माहीत नव्हतं. कुरिअर ओपन केला आणि त्यांना मी व्हिडिओ कॉल केला. आणि मी माझा व्हिडिओ कॉल स्वामींसमोर चालू ठेवला आणि मी माझं काहीतरी काम करत होते. तर त्यांचा स्वामींचा व्हिडिओ कॉलच्या मार्फत त्या स्वामींशी बोलत होत्या. आणि असं करता करता स्वामी माऊलींचं जे फूल होतं मधलं ते पटकन खाली पडलं आणि त्यांना इतका आनंद झाला की स्वामी माऊलींनी त्यांची सेवा स्वीकारली. म्हणजे कसं त्यांनी मनापासून हे वस्त्र बनवून पाठवलेले आहेत. कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपल्या स्वामी वस्त्र अलंकारमध्ये भरपूर वस्त्र आहेत, पण त्यांची इच्छा होती की स्वामींना त्यांचे वस्त्र मी घालावे. आणि त्या म्हटल्या की माझ्याकडून पण एक सेवा होऊन जाईल की स्वामींना छान छान वस्त्र तुम्ही रोज घालता, पण मला माझ्या नावचे असे वस्त्र स्वामींना घालायचे आहेत. तर बघा त्यांनी खूप सुंदर अशी वस्त्र स्वामींसाठी शिवून पाठवली. मोराची टोपी आहे, पैठणी आणि छान अशी शॉल आहे. अशा 12 शॉल ताईंनी पाठवल्या आणि त्या म्हटल्या स्वामींना रोज एक एक घाला तुम्ही. तसंच बघा दत्त महाराजांची मूर्ती तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. दत्तगुरू आहेत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त त्रिशूळ आहे देवघरामध्ये. आणि माऊलींसाठी बघा हे आसन लोड प्रत्येक कलरमध्ये आम्ही बनवलेत. हे आसन लोडसुद्धा आपल्याकडे मिळतात प्रत्येक कलरमध्ये, वेल्वेटमध्ये हे बनवलेले आहेत. तसंच बघा माऊलींचे खूप सुंदर असे अलंकार आहेत, तुम्ही बघू शकता. खूप छान असे माऊलींनी अलंकार घातलेले आहेत. जसं की माऊलींनी बघा खूप छान अशी टोपी घातली आहे. त्याच्यानंतर माऊलींनी छान असा साज घातलेला आहे आणि खूप गोड असे दिसत आहे स्वामी माऊली. आणि बघा त्यांची वस्त्रांची सेवा माऊलींनी स्वीकारली आणि बघा माऊलींना आवडले वस्त्र आणि खूप खूप गोड दिसत आहे स्वामी माऊली. तसंच बघा ह्या भांड्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे. हे तांब्याचं भांडं आहे, ह्याच्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे भरून स्वामींसाठी. तर हा सुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्याच्यामधलं जे पाणी आहे ते खूप छान अमृतापेक्षा चांगलं तीर्थ आणि खूप म्हणजे वेगळीच अशी त्याला टेस्ट लागते. तुम्ही कधीतरी असा उपाय करा, कारण स्वामींजवळ जे पाणी ठेवता भरून ते स्वतः ग्रहण केल्यानंतर कसलीही व्याधी असू दे, कसलाही त्रास असू दे, तो काही क्षणामध्ये कमी होतो. स्वामींनी फुलसुद्धा दिले, म्हणजे स्वामींना वस्त्र खूपच आवडले. तसंच बघा
माता लक्ष्मींसाठी कच्चं दूध म्हणजे दूध उकळून कधी घ्यायचं नाही. माता लक्ष्मीसाठी नैवेद्यासाठी बघा ही चांदीची लोटी आहे, त्याच्यामध्ये बी असं केशर टाकलेलं आहे, तुम्ही बघू शकता. चांदीच्या वाटीमध्ये केशर हे माता लक्ष्मीसाठी मी दूध ठेवलेलं आहे नैवेद्यासाठी. तसंच बघा गणपती बाप्पा, धन्वंतरी आणि आई लक्ष्मी देवी ह्यांची पण पूजा बघा किती छान झाली. चांदीचे पाऊलं आहेत आईची. मोगरात तर मी त्यांना लावते. मोगरा गुलाबात तर माता लक्ष्मीला प्रिय आहे, त्याच्यामुळे ते लावते. हे केशर आहे माता लक्ष्मीचं, ते सुद्धा आपल्याकडे मिळते. तर ही अशी आजची देवपूजा आहे. ही छोटीशी स्वामींची मूर्ती आहे, तुम्हा सर्वांना तर माहितीच आहे. आणि बघा माऊलींनीसुद्धा खूप छान असा आजसुद्धा आशीर्वाद आणि तुम्हाला सर्वांना दर्शन दिले. त्यांनासुद्धा खूप छान अशी त्यांची सेवा आवडली. हे वस्त्र खूप माऊलींना आवडलेले आहेत. तर माऊलींसाठी त्यांनी दिलंच, पण मलासुद्धा त्यांनी भेट दिली, तीसुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे. तर आजची पूजा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आज नैवेद्यासाठी राजगिऱ्याचा लाडू ठेवलेला आहे. आणि ही मंत्रपुष्पांजली जी तुम्ही बघताय ती ताईंच्या घरी स्वामी जाणार आहेत गोव्याला, तर त्यांची मंत्रपुष्पांजली पूजा करून मला द्यायची आहे. कारण तुम्हाला माहिती आहे का, पूजा करायला फार वेळ जातो. जवळपास पूजा करायला 1-2 तास माझा वेळ जातोच. कारण सगळ्या देवीदेवतांची पूजा ही मंत्रोपचार करावी लागते. देवीदेवतांना बघा स्नान जेव्हा आपण घालतो तेव्हा मंत्रोपचारी सगळ्यांची पूजा करावी लागते. तर तुमच्या सर्वांकडून जे व्हिडिओ बघतात त्यांच्याकडून आपण स्वामी माऊलीला फूल ठेवू. स्वामी, हे सगळ्या आमच्या सेवेकरांकडून तुमच्यासाठी छानसं फूल, आपण हे फूल स्वामी माऊलीला ठेवूया. तसंच बघा बऱ्याच ताई विचारतात की माता लक्ष्मी आणि विष्णूंची मूर्ती ताई उभी का घेतली. तर माता लक्ष्मी जेव्हा विष्णूंसोबत असतात तेव्हा त्या शांत असतात आणि एकटे येतात तेव्हा चंचल असतात. त्यामुळे भगवान विष्णूसोबत माता लक्ष्मीची मूर्ती देवघरामध्ये चालते. तर अशी छानशी बघा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची मूर्तीसुद्धा आपल्याकडे मिळते. तुम्ही तीसुद्धा आपल्याकडून ऑर्डर करू शकता. आणि घरामध्ये आपल्या कुलदैवतेचा कलश असायलाच पाहिजे. कसं असतं, आपल्या घरामध्ये जी काही वाईट शक्ती किंवा निगेटिव्हिटी येत असते ती सगळी कलश स्वतःवरती घेत असतो. तर तुम्हालासुद्धा बरेचसे असे अनुभव आले असतील की कलशाचा जो नारळ असतो त्याला कधी कधी तडा जातो. असं तुमच्यासोबत पण होतं का? होत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण ते रक्षण करत असतात आपल्या घराचं. जे कुलदैवतेचा जो कलश आपण स्थापन करतो ते आपल्या घराचं सदैव रक्षण करतात. तर बघा आजची पूजा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. माऊली किती गोड दिसत आहेत बघा. माऊलीला खूप आवडली पैठणीची टोपी, माऊलींचे अलंकार बघा, कोल्हापुरी साज आहे, मोत्यांचा हार आहे, कानामध्ये कमंडलू आहेत. खूप 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 गोड दिसत आहेत माऊली. तर ही स्वामींची जी मूर्ती तुम्ही बघताय, जे माझी माऊली तुम्ही जी बघताय ती मूर्ती आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे. भरपूर मूर्ती आलेल्या आहेत. तर तुम्हाला जर ही मूर्ती हवी असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेला आहे. लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा आणि तुम्हीसुद्धा तुमचे स्वामी माऊली घेऊन जा घरी. कारण स्वामी माऊलींची जी काही प्रतिमा आहे ती सगळ्यांनाच खूप आवडते. हवे असल्यास लवकरात लवकर स्वामी मूर्ती आर्टला कॉन्टॅक्ट करा आणि लवकरात लवकर तुम्हीसुद्धा तुमची ऑर्डर बुक करा. तसंच माऊलींचा मुकुट आहे. आज घालायचं होता मुकुट, पण खूपदा ट्राय केला, पण माऊली आज मुकुट घालून घेत नाही आहेत. काय माहिती का, त्यांना त्यांची टोपीच घालायची होती त्यांच्या प्रिय भक्ताची. आणि मलासुद्धा त्यांनी हा ड्रेस गिफ्ट दिलेला आहे ताईंनी. काय माहिती का, म्हणजे त्यांचं माझं सेवेतून एक प्रकारचं म्हणजे काय म्हणतात त्याला, रक्ताचं नातं नाही आहे, पण स्वामी सेवेतून खूप चांगलं आणि घट्ट असं नातं तयार झालं. आणि ताईंनी माझ्यासाठी सुद्धा ड्रेस पाठवलेला आहे. आणि ड्रेसवरती आजच मी आत्ताच मगाशी घातला आहे माऊलीला घातल्यानंतर. आणि ड्रेसवरती बघा मॅचिंग अशी त्यांनी मोजडीसुद्धा पाठवलेली आहे. म्हणजे बघा किती प्रेम करत असतील. कारण त्यांचं माझी फक्त माझ्याकडून त्यांनी मूर्ती स्वामींची मोठी घेतली, माझी सेवा बघून त्या सेवेमध्ये आल्या. त्यांचं सगळं जे काही परिवार आहे, त्यांची जी फॅमिली आहे ती पूर्ण स्वामीमय झाली. आणि काही म्हणजे 2-3 वर्षाची ओळख झाली फेसबुकवरून, जसं माझं साडीच्या बिझनेसच्या माध्यमातून त्यांची माझी ओळख झाली. आणि त्यासुद्धा स्वामी सेवेमध्ये आल्या आणि स्वामींनीसुद्धा त्यांची सेवा स्वीकारली आणि त्यांनासुद्धा खूप चांगले अनुभव प्रचिती आली. आणि त्यांनी तेव्हाच ठरवलं होतं, माझे स्टेटस वगैरे बघायचे की मूर्ती घेतली तर मी शीतलताईंकडूनच घेईन आणि सेवा करेल. तर त्यांची मूर्ती बघा, म्हणजे त्यांच्या मूर्तीपासूनच हे मूर्तीचं स्टार्ट झालं. आणि स्वामी माऊलींच्या सेवेमधून किंवा स्वामी माऊलींच्या सानिध्यामधून वेळोवेळी चांगल्या लोकांशी भेट स्वामींनी घडवून आणली आणि चांगली लोक मला भेटली स्वामी सेवेतून. खरंच स्वामी माऊलींचे खूप खूप धन्यवाद किंवा शब्दामध्ये नाही व्यक्त करू शकत. कारण कसं असतं, वाईट संगतीवरती घेऊन जाणारे तुम्हाला असंख्य भेटतील, पण चांगल्या मार्गावरती घेऊन जाणारे काही म्हणजे बोटावरती मोजणे इतकीच लोक असतात की तुम्हाला जी चांगला मार्ग सांगतील.
जर तुमच्या आयुष्यामध्ये असं कोणी तुम्हाला दुःखी पीडित भेटलं तर तुम्ही त्याला नक्की स्वामी माऊलींचा आपल्या मार्ग सांगा. आपल्या स्वामी माऊलीच्या सेवेतून एखाद्याचं खूप खूप कल्याण होतं आणि सोनंसुद्धा होतं. फक्त स्वामींची निस्वार्थ सेवा करा, स्वामींची सेवेकरी घडवा आणि स्वामी सेवेचा तुम्हीसुद्धा आनंद घ्या. कारण कसं असतं, स्वामींच्या सेवेमध्ये म्हणजे कसं, देव चांगलं वाईट आपलं करत नाही, पण जे काही आपलं कर्मभोग वाईट असतो तो स्वामी माऊली भोगून घेतात किंवा तो कमी करायचं काम करतात आपल्या सेवेच्या माध्यमातून. आपलं कर्म प्रारब्ध हे माऊलींच्या सेवेतनं चांगलं होतं. आणि जर आपल्याला एखाद्याला काहीतरी द्यायचंच असेल तर एखाद्याला चांगला मार्ग दाखवा, एखाद्याला जगण्याची तुम्ही हिंमत द्या, ताकद द्या, बळ द्या. आणि हे सगळं कोणी करू शकतं तर आपले माऊली करू शकतात. तर आपल्या माऊलींचा आपण प्रचार करतोय. तसंच तुम्हीसुद्धा कोणी दुःखी पीडित तुम्हाला भेटलं तर त्यालासुद्धा सांगा की बाबा रे, तुला एवढा त्रास आहे, तुझ्या आयुष्यामध्ये इतके असंख्य जर प्रॉब्लेम असतील तर तू आमच्या माऊलींची म्हणजे आपल्या माऊलींची तू सेवा कर. सेवा करणं म्हणजे काय, आता थोडक्यात सांगते. बऱ्याच ताईंचा प्रश्न असतो की ताई एवढा वेळ बसून आम्हाला सेवा करणं शक्य नाही आहे. तुम्हाला तर माहिती आहे माझं स्वामी मूर्ती आर्ट, स्वामी वस्त्रालंकार आहे. तुमच्या घरोघरी स्वामींची मूर्ती, स्वामींचे वस्त्र, पूजा साहित्य, तुपाचे दिवे हे सगळं मी पोचवत असते. पण ह्यातून पण वेळ काढून मी 2 तास स्वामींची पूजा करते. म्हणजे मी त्यांचा अभिषेक, त्यांचा नैवेद्य, त्यांना फुलं वगैरे, त्यांची मंत्र पुष्पांजली. त्यात कोणी म्हटलं की ताई मलासुद्धा माझ्या स्वामी मूर्ती मी घेतली पण मला पूजा करून आणि तुमच्या हातून मंत्र पुष्पांजली करून पाहिजे, तरीसुद्धा मी त्यांच्यासाठी अर्धा 1 तास वेळ काढते. कारण कसं असतं की देवाला वेळ दिला तरच देव आपल्याला वेळ देतो. आपण देवाला वेळच देत नाही, फक्त नुसतं नमस्कार करतो, देवा माझं घर होऊ दे, देवा मला गाडी मिळू दे, देवा मला बंगला मिळू दे, मला पगार वाढू दे, माझ्या व्यवसायात वाढवू दे. फक्त एवढं म्हटल्याने देव ऐकलं असं तुम्हाला वाटतं का? असं नसतं. देवाने ऐकण्यासाठी तुम्हाला सुद्धा देवाला वेळ द्यावा लागतो. तुम्ही देवाला वेळच देत नाही तर मग देव तुम्हाला काय वेळ देईल असं पण असतं. कारण कसं असतं, तुम्ही किती सातत्याने देवाची सेवा करताय, तुम्ही देवाचं नामस्मरण करताय का, तुम्ही देवाची उपासना करताय का, हे पण खूप महत्त्वाचं असतं. तुमचा जर व्यवसाय असेल तर तुम्ही लक्ष्मी मातेची सेवा, लक्ष्मी मातेची उपासना करा. तुम्हाला जर आर्थिक खूप प्रॉब्लेम असेल तर लक्ष्मी मातेला बघा, नैवेद्य कच्च्या दुधाचा ठेवा, त्याच्यामध्ये केसर टाका, तुपाचा दिवा लावा, लक्ष्मी मातेचं स्तोत्र म्हणा, लक्ष्मी मातेचं अष्टक म्हणा किंवा लक्ष्मी मातेला सुगंधी फुलांनी तुम्ही त्यांचं जप करत करत त्यांना मंत्रपुष्पांजली करू शकता. लक्ष्मी मातेला प्रिय असणारी मोगऱ्याची फुलं, गुलाबाची फुलं अशी तुम्ही वाहा. आणि तुमच्या आयुष्यात जर खूपच प्रॉब्लेम असतील तर प्रत्येक शनिवारी शनी मंदिरात जा, शनी भगवानांचं दर्शन घ्या, मारुती रायांचं दर्शन घ्या, तुमचे सगळे कामं मार्गी लागतील. पण बऱ्याच टाईम ना आम्ही सांगतो की तुम्ही असं करा, पण बऱ्याच टाईम वेळ नाही आहे. मग देवासाठी जर वेळ नसेल तर तुमचं आयुष्य कसं काय बरं सुरळीत चालेल? आयुष्यामध्ये गुरु असणं फार महत्त्वाचं आहे. गुरु असेल तर आपल्याला मार्गदर्शन योग्य भेटतं आणि आपण कधी आपल्या आयुष्यातले निर्णय कधी चुकत नाही. त्यामुळं गुरु असणं खूप महत्त्वाचं आहे. तुमचे गुरु नसतील तर लवकरात लवकर तुम्ही गुरु करा. जसे की स्वामी समर्थ माऊली आहे, दत्तगुरू आहेत, आई तुळजाभवानी आहे, आई लक्ष्मी देवी आहे, तिरुपती बालाजी भगवान आहेत. म्हणजे प्रत्येकाचं स्थाने वेगवेगळं असतं. तुम्हाला ज्या देवाची सेवा करायची इच्छा होते तुम्ही त्या त्या देवाची सेवा करू शकता. असं काही नाही आहे की तुम्ही ह्याच देवाची सेवा करा, तुमची इच्छा. कसं असतं, रूप भगवंताची अनंत आहेत पण भगवंत एकच आहे. त्याच्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त सेवा करा, सेवेकरी घडवा. आणि बऱ्याच ताईंचे बरेचसेच प्रश्न असतात की ताई जॉब करायला आम्हाला एका जागी बसायचं होत नाही किंवा आम्ही जॉब करतो मग आम्हाला एवढा टाईम मिळत नाही. तर मी तुमच्यासाठी साधी सोपी सेवा सांगते. तुम्ही बघा, एखादं असं पात्र म्हणजे नाही का, असं एखादं भांडं घ्यायचं अभिषेकसाठी. आता ही आमच्याकडची ही कासव डिश आहे, ही श्रीयंत्रासाठी आहे, ही आपल्याकडे उपलब्ध आहे, तुम्ही ही सुद्धा घेऊ शकता. तर बघा, असं तुम्ही एखादं तामण घ्या किंवा अभिषेक पात्र घ्या. त्याच्यावरती बघा तुम्ही चंदनाने किंवा स्वामीगंध जो आपल्याकडे मिळतो त्याने असं स्वस्तिक किंवा ओम काढायचं. ओम काढलं की त्याच्यावरती थोड्याशा अक्षता ठेवायच्या. त्याच्यावरती अक्षता ठेवल्या की तुम्हाला स्वामींची किंवा दत्तगुरूंची, तुम्हाला ज्या गुरुचा अभिषेक करायचा आहे त्या गुरुचं मूर्ती ठेवायची. आणि मूर्ती ठेवताना त्यांचा जय जयकार करायचा. तो कसा, श्री सद्गुरू अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय असं म्हणायचं. स्वामींना तिथं विराजमान करायचं. तुम्ही कोमट पाण्याने किंवा गुलाबजल टाका, गंगाजल टाका त्याच्यामध्ये, किंवा तुम्ही पंचामृतसाठी दही, दूध, केळी, मध, साखर ह्या 5 गोष्टी घालून सुद्धा पंचामृत करू शकता. नसेल तर तुम्ही नुसत्या कच्च्या दुधाने अभिषेक करा. म्हणजे तुम्हाला जसं शक्य होईल तसं अभिषेक करा. पण अभिषेकला फार महत्त्व आहे बरं का, कारण मी स्वतः त्या सेवेचा अनुभव घेतलेला आहे.
कारण जेव्हा आपण बघा देवांना विराजमान करतो तेव्हा अजून एक गोष्ट तुम्ही करायची आहे, अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. ज्या देवाला आपण स्थापनामध्ये ठेवणार तिथून अगरबत्ती ओवाळून घ्यायची, तसंच दिवासुद्धा ओवाळून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर त्यांच्यावरती चमच्याने अभिषेक करायचा. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. तुम्हाला जर 108 वेळा शक्य असेल तर खूपच उत्तम. म्हणजे बघा, तुमच्या नामस्मरणासोबत तुमच्या भगवंताचा अभिषेक सुद्धा होतो. आणि जे अभिषेकचं तीर्थ आहे ना, कोणालाही कसलाही रोग असू दे, कॅन्सर असू दे, कोणताही रोग असू दे, किंवा तुमच्या घरी कोणी धूम्रपान मद्यपान करत असेल, ते सुटत नसेल, तर ते तीर्थ सगळ्यांना घरामध्ये द्यायचं आहे. आणि तुम्ही स्वतः मला अनुभव सांगा, त्या ज्या अभिषेकच्या तीर्थामध्ये जी ताकद आहे ना, ती जगातल्या कोणत्याही मेडिसिनमध्ये ताकद नाही आहे. कारण मी माझ्या अपघातामध्ये स्वामींच्या अभिषेकच्या तीर्थानेच बरी झाली. आज तुम्हाला जी शीतल जिवंत दिसतीये ती फक्त स्वामींच्या अभिषेकच्या तीर्थामुळे. कारण छोट्याशा मूर्तीचा मी आधी अभिषेक करायचं, एवढे मी 7-8 लाखाची औषधं झाले, डॉक्टर झाले, पण मला फरक नाही पडला. पण त्या अभिषेकच्या तीर्थाने मी पूर्ण माझी बॉडी रिकवर झाली आणि मी पुन्हा एकदा माझ्या पायावरती उभी राहिली. तर बघा, अभिषेकचं जे महत्त्व आहे ते फार मोठं आहे. त्यामुळे तुम्ही स्वामींचा जास्तीत जास्त अभिषेक करा. तसंच दत्तगुरूंचा जर अभिषेक करत असाल, तुमच्या घरामध्ये निगेटिव्हिटी आहे, बऱ्याच ताई मला म्हणतात की ताई आम्ही 7च्या आतच का अभिषेक करायचा आणि अभिषेक केलाच पाहिजे का, आमच्याकडे फोटो आहे. असं नाही आहे. कारण कसं असतं की अभिषेकसाठी स्वतः भगवंत उपस्थित राहतात तुमच्या. सकाळी 6 वाजता अभिषेकला सुरुवात करायची. सेम प्रोसेस, तुम्ही एखादं तामण घ्या, त्याच्यामध्ये चंद्राने ओम काढा, स्वस्तिक काढा, त्याच्यावर थोड्या अक्षता टाका आणि आपल्याकडे अभिषेक पाठी मिळतो स्वस्तिकचा किंवा ओमचा. तुमच्याकडे असेल तर ठीक आहे, नसेल तर स्वामी मूर्ती आर्टमध्ये अवेलेबल आहे, तो मागवा. त्याच्यावरती भगवंताला म्हणजे दत्तगुरूंना ठेवा आणि त्यांना सुद्धा अशीच विनंती करा, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय, ब्रह्मा विष्णू महेश श्रीपाद वल्लभ दिगंबरा, अशी विनंती करा. त्यांना सांगा, दत्तगुरू मी तुमचा अभिषेक करतोय आणि माझ्या आयुष्यामध्ये खूप संकट आहेत, मला निगेटिव्ह शक्तीने घेरलंय किंवा माझ्या आतमध्ये आमच्या घरामध्ये निगेटिव्ह शक्ती वावरते आणि आम्हाला असा खूप त्रास होतो. कोणी काय केलं असेल तर तुम्ही तुमच्या कृपाशीर्वादानं ती शक्ती आमच्या घरातून बाहेर काढून टाका, अशी विनंती करायची. आणि पूर्ण फॅमिली म्हणजे तुमचं पूर्ण कुटुंब असायला पाहिजे बरं का त्या अभिषेकच्या वेळेस. कारण कसं असतं, एक जण झोपलाय, दुसरा जण आंघोळच केलेली नाही, असं नाही पाहिजे. जेव्हा दत्त महाराज 6 वाजता अभिषेकला आपल्या घरी येतात आणि येतात बरं का, तुम्ही स्वतः अनुभव घ्या, तेव्हा तुम्ही तयारी छान करा. जसं की फुलाची आरास करा, म्हणजे तुम्हाला जेवढं चांगलं करता येईल त्यांचं आगमन तेवढं अभिषेकसाठी करा. आणि दरवाजाच्या बाहेर बघा एखादं पाण्याचं भांडं ठेवा, त्याच्यामध्ये थोड्याशा गुलाब पाकळ्या ठेवा, एखादा तुपाचा दिवा लावा आणि दत्त महाराजांना आव्हान करा की दत्त महाराज माझ्या घरी तुम्ही अभिषेकची सेवा स्वीकारायला या. आणि असं करत करत त्यांच्या मूर्तीवरती पण 108 वेळा दत्तगुरूंच्या मूर्तीवर अभिषेक करायचा. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त हा मंत्र म्हणू शकता. किंवा तुम्ही श्री दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं म्हणत म्हणत तुम्ही जप करायचा आहे. आणि ही सेवा तुम्ही न थांबता न चुकता 40 दिवस करा. मी तर म्हणेल 3 महिने सलग करा. ही सेवा थांबवू नका, स्किप करू नका. कारण जर तुम्हाला संकटमुक्त किंवा आपल्या घराची प्रगती व्हावी, आपल्या घरापासून निगेटिव्हिटी किंवा वाईट शक्ती दूर राहावी असं ज्याला वाटत असेल तो नित्य अभिषेक करेल. कारण मी बघा नित्य अभिषेक दत्तगुरूंचा करते आणि आमच्याने स्वामींचा दत्तगुरूंचा अभिषेक 108 वेळा मंत्र म्हणून होतो. कारण काही ताई बघते मी, म्हणजे मला असं म्हणजे एक ताई आहे त्या म्हटल्या की ताई मी सगळे देव उचलते, परातीत ठेवते आणि बेसिन खाली नेऊन त्यांना छान धुवून काढते. असं नाही करायचंय. कारण देवाचं पावित्र्य राखायचंय. कारण देव हे काही आपल्या ह्याच्यातले नाही आहेत किंवा ते म्हणजे आपल्यामधले नाही, देव आहे. त्यामुळे देवाचं पावित्र्य राखणं फार महत्त्वाचं आहे. आपण बघा किचनमध्ये काय ठिकाणी नॉनव्हेज बनतं, काय ठिकाणी बघा नाही का भरपूर काही गोष्टी होतात, मग ते खरकटी भांडी वगैरे भरपूर काही गोष्टी होतात. मग तुम्ही सांगा, देवाला तुम्ही वॉश बेसिनमध्ये अभिषेक घालणं ही पद्धत योग्य आहे का? अजिबात नाही. तुम्ही देवाचं स्थान देवाच्या ठिकाणी ठेवा. खरं आहे, तुम्हाला जर पितांबरी आणि देवाला वापरायची नाही बरं का कधी. कारण ते आपण स्वतःला कसं चांगले शॅम्पू किंवा चांगले कंडिशनर चांगल्या गोष्टी वापरतो. देवाला सुद्धा तुम्ही काय करायचं आहे, तुम्ही चंदन पावडर जी आपल्याकडे मिळते त्यांनी तुम्ही देव स्वच्छ करा. बघा एकदम चमकतात. कारण माझे जे देवघरामध्ये तुम्हाला देव दिसतात त्यांना मी चंदन पावडरीनंच त्यांना साफ करते. तर चंदन पावडर वापरा आणि देवांना बघा कधी बेसिनमध्ये धुवू नका. कारण देवाच्या पुढं जर मंदिर असेल तर तुम्हाला त्या मंदिराच्या समोर एखादासा चौरंग किंवा पाट ठेवायचा आहे आणि त्या पाटावरती तामण किंवा अभिषेक पात्र ठेवा. आपल्याला अभिषेक पात्र पण आहे,
आपल्याकडं संपुष्ट मिळतं, ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. अदरवाईज तुमच्याकडे जर असेलच पितळेचं किंवा तांब्याचं तामण तर ते ठेवा आणि त्याच्यामध्ये विधिवत अभिषेक घाला. कारण देवाची एक फिक्स जागा ठेवा. आज इथं अभिषेक, उद्या बेसिनमध्ये, परवा दारामध्ये, नंतर वॉश बेसिनमध्ये, असं देव फिरवू नका अख्ख्या घरभर. एकाच ठिकाणी अभिषेक करायचं. कारण ज्या ठिकाणी अभिषेक करतो ती जी जागा आहे ती अभिमंत्रित झालेली असते, त्या देवांच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेली असते. आणि देव कधीही किचनमध्ये न्यायचे नाही किंवा देवांना कधीही असंच नाही आंघोळ घालायची, पाणी नाही टाकायचं. पहिल्यांदा दिवा प्रज्वलित करायचा, अगरबत्ती लावायची, त्याच्यानंतर देवाची जी जागा आहे अभिषेकची ती स्वच्छ करून घ्यायची, त्याच्यावरती छोटंसं तामण ठेवायचं आणि त्याच्यावरती अभिषेक घालायचं देवी देवतांना. पूर्ण घरभर देव फिरवायचे नाहीत. काही ताई बघा, मी खूपदा बघते, सगळे देव घेऊन जाता, बेसिनमध्ये नळ चालू करता आणि देवांना भांडे कसे घासतो तसे त्या घासतात. पण ही पद्धत पूर्ण चुकीची आहे. कारण देवाचं पावित्र्य राखा, तो देव आहे. तो असं म्हणजे नाही का, खूप काही ताईंचं म्हणजे त्यांना माहीतच नव्हतं, त्यांची चूक नाही, त्यांना कोणी सांगितलंच नाही आणि देवांना ब्रशने घासतात. खूप काही असं नाही करायचं. आपण आपल्या अंगाला कपड्याच्या ब्रशनं घासू का, आपण नाही का रिन साबण लावू का, नाही ना. मग देवांची सुद्धा काळजी स्वतःसारखीच घ्यायला पाहिजे. कारण ते भगवंत आहेत आणि देवाची काळजी घ्यायची, देवाची सेवा करायची, देवाची उपासना करायची. कारण हे आपलं कर्मभोग चांगलं करण्याचं कार्य आपले भगवंत करतात. त्यामुळे बघा, देवाची जो सेवा करतो त्याला आयुष्यामध्ये अडचणी तर भरपूर येतात, हा पण एक अनुभव आहे. सेवा जास्त होईल ना तेवढ्या अडचणी जास्त येतात, पण तेव्हा खचायचं नाही, घाबरायचं नाही. कारण ते देव परीक्षा आपली घेत असतात. कारण हा भक्त एवढ्या मनापासून सेवा करतोय म्हणजे ह्याला काहीतरी फळाची अपेक्षा आहे. जर ह्याला मी जे काही फळ देणार आहे त्याच्या लायक, त्याच्या योग्य हा भक्त आहे का, हे बघण्यासाठी ते आलेले संकट प्रसंग असतो आणि तिथंच आपली परीक्षा असते आणि तिथंच आपण हारायचं नाही, बिनधास्त परीक्षा द्यायची. कारण भगवंत आपल्या पाठीशी आहे. ज्याने ही अडचण निर्माण केली तोच ही अडचण दूर पण करणार आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तर अशी ही सेवा असते भगवंताची, ती तुम्ही सुद्धा करा. साधी, सरळ, सोपी आणि तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये संकटमुक्त आयुष्य जगा. आणि तुम्हाला सुद्धा काही वाटत असेल की बाबा देवाचं केल्याने काही फरक पडत नाही, तर कसं असतं माहिती आहे का, की तुम्ही मग सेवेमध्ये कुठेतरी कमी पडताय किंवा तुमच्या सेवेमध्ये सातत्य नाही आहे. सेवेमध्ये सातत्य असायला पाहिजे. आणि कधी कधी खूप वर्ष सेवा करून सुद्धा जर तुमचं काहीच कामं मार्गी लागत नसतील, तुम्हाला फरक पडत नसेल, तर अशा वेळेस समजून जायचं की माझा मागच्या जन्मीचा कर्मभोग खूप मोठा आणि खूप वाईट असणार आहे. त्यामुळं देवाला एवढा वेळ लागतोय मला फळ देण्यासाठी. किंवा कदाचित असं पण असतं की तुम्हाला जे हवं आहे त्याच्यापेक्षा काहीतरी चांगलं देण्याच्या तयारीमध्ये देव असतो किंवा त्याची तयारी चाललेली असते. त्यामुळे देवावरती विश्वास ठेवायचा आहे, देवाच्यावरती श्रद्धा ठेवा. निस्वार्थ स्वामींची, तुम्ही ज्या गुरूंची सेवा करा त्यांची सेवा करा आणि होईल तेवढं इतरांची मदत करा. दानधर्म करण्याचा प्रयत्न करा. कारण दानधर्माने सुद्धा आपल्या कर्माची शुद्धी होत असते किंवा आपलं प्रारब्ध भोग जो काय असतो तो थोडा थोडा कमी होत असतो. त्यामुळे अन्नदानाला फार महत्त्व आहे. तुम्ही आठवड्यात एकदा, महिन्यात एकदा अन्नदान नक्की करा. तर चला, आता महालक्ष्मीची सेवा मी काय करते तुम्ही तर बघितलं आहे. मी धनलक्ष्मी कुंचनची सेवा करते आणि त्यातून मला खूप चांगले रिझल्ट आणि मला खूप चांगला फरक पडला आहे. तुम्ही सुद्धा धनलक्ष्मी कुंचनची सेवा चालू करा. तसंच माता लक्ष्मीची मी मंत्रपुष्पांजली कशी करते हे सुद्धा तुम्हाला मी थोडक्यात दाखवणार आहे. पण तुम्ही सगळ्यांनी सेवा करायचं आहे आणि सगळ्यांनी तुमच्या सेवेचे मला अनुभव शेअर करायचे आहेत. तर बघा, महालक्ष्मीच्या सेवेसाठी मी झाडाची अशी मोगऱ्याची फुलं तोडून आणलेली आहेत, सुगंधी. तर महालक्ष्मीला प्रिय असणारा मोगरा. तर महालक्ष्मीच्या मी समोर अशी मोगऱ्याची फुलं वाहते. कशी तर बघा, ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, 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 ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. तसंच बघा, सेम इथं असंच म्हणायचं आहे, ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. विष्णू भगवान लक्ष्मी मातेला सुद्धा मंत्रपुष्पांजली करायची आहे. ओम श्री विष्णवे नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः, 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 ओम श्री विष्णवे नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः. असं म्हणत म्हणत बघा 11 वेळा किंवा 108 वेळा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सुद्धा तुम्ही मंत्रपुष्पांजली करायची आहे आणि तुम्ही स्वतः सेवेचा अनुभव मला सांगाल. तसंच बघा, त्यांना नैवेद्यासाठी दूध ठेवायचं आहे कच्चं, त्याच्यामध्ये केसर टाकून. तसंच गणपती बाप्पाला तुमची जी कामं आहेत ती मार्गी लागण्यासाठी किंवा तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी
गणपती बाप्पाला न चुकता एक गुलाबाचं किंवा जास्वंदाचं लालच फूल व्हायचं आहे, दुसरं कोणतंही फूल वाहू नका, लाल कोणतंही चालेल. तसंच अन्नपूर्णा मातेला सुद्धा बघा लाल फूल वाहिलेलं आहे आणि माता लक्ष्मीला सुद्धा लाल फूल. तसंच बघा आई तुळजाभवानी कुलदेवतेला सुद्धा लाल फूल व्हायचं आहे तुम्हाला रोजच्या रोज. तर चला, आजची पूजा कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ताईंची मंत्रपुष्पांजलीसुद्धा करायची आहे आणि तुम्हीसुद्धा अशी छान सेवा करा माऊलींची. आणि बघा माऊली किती गोड दिसत आहेत, खूप सुंदर अशी माऊलींना त्यांनी शॉल पाठवलेली आहे. तर त्या ताईंची सेवासुद्धा स्वामी माऊलींनी स्वीकारली आणि माऊली खूप गोड दिसत आहेत. कारण कसं असतं, भक्तीचा भाव महत्त्वाचा आहे. आज मी वस्त्र अलंकार माझा आहे, पण त्यांना असं वाटलं की माझ्या हातूनच मला शिवून द्यायचं आहे. त्याने एक प्रयत्न केला आणि त्यांना बघा खूप छान अशी स्वामींची शॉल आणि टोपीसुद्धा जमली. आणि त्यांची इच्छा होती की ताई तुम्ही स्वामींना घाला आणि तुम्हाला जो ड्रेस दिला आहे तो सुद्धा तुम्ही घालावा, अशी त्यांची खूप इच्छा होती. त्यामुळे त्याने दिला ड्रेस हा मी खूप प्रेमाने घातला आहे. तुम्ही तर बघितला, त्याच्यावरती मॅचिंग मोजडीसुद्धा दिलेली आहे. म्हणजे त्याच्यामध्ये त्यांचं प्रेम आहे आणि ते एवढं प्रेम करतात की बघा आपलं त्यांचं काहीच नातं नाही, फक्त स्वामी सेवेतून आपण भेटलो. कारण कसं असतं, रक्ताच्या नात्यापेक्षा खूप मोठी नाती, लाख मोलाची माणसं स्वामींमुळं मला भेटली. आणि वेळोवेळी स्वामींनी चांगल्या लोकांशी ओळख घडवून दिली किंवा त्यांनासुद्धा आधार वाटतो एक स्वामींच्या सेवेमधून. आणि स्वामींच्या सेवेमधून त्यांचंसुद्धा खूप कल्याण झालेलं आहे, त्यांची खूप प्रगती झाली. त्यामुळे त्या म्हणतात की स्वामी सेवेतून खूप मार्ग चांगला मिळाला तुमच्यामुळं आणि आमचं सगळं घरदार स्वामी सेवेकरी झाले. आणि त्या म्हणतात की आयुष्यामध्ये नाही का खूप काही गोष्टी केल्या, घर आहे, पैसा आहे, गाडी आहे, सगळं आहे, पण स्वामींसारखे गुरु हे तुमच्यामुळं आम्हाला लाभले आणि स्वामी कळाले. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अजून कोणत्या गोष्टीवरती मी व्हिडिओ करावा असं वाटत असेल ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. तसंच बघा आपल्याकडे आता महालक्ष्मी मुकुटची ऑर्डर चालू आहेत. हे बघा महालक्ष्मी मुकुटची ऑर्डर चालूच आहे. तर ही धूपदाणी आहे मोराची. तसंच हा संपुष्टम आहे अभिषेकचा, तुम्ही बघू शकता. हे सगळं डिस्पॅचिंगचं आहे. हा अभिषेक पाट आहे मेटलमध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी या डिस्पॅचिंगच्याच आहेत बघा. आणि खूप काही गोष्टी आता नवीन पण आलेल्या आहेत, तुम्हाला मी लवकरच दाखवण्याचा प्रयत्न करेल. तर हे बघा मोर धूपदाणी आहे, मोराची खूप मोठी आहे आणि मोराची धूपदाणी पण आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे. तसंच हे सगळे मुकुट ऑर्डरचे आहेत बरं का, कारण आमचा प्रयत्न चालू आहे की तुम्हाला लवकरात लवकर ऑर्डर मिळावी ह्याच्या अगोदर, आपल्या मार्गशीर्ष महिन्याच्या अगोदर. पण लेट बुकिंग केलं की ऑर्डर ही लेट मिळते. तर लवकरात लवकर तुम्हीसुद्धा ऑर्डर करा, कारण हे सगळं पॅकिंगचंच आहे. तसेच बघा आपल्याकडे अशा नवीन कासव डिश तर आहेतच, पण हे अशा नवीन डिशसुद्धा आलेल्या आहेत. हे बघा बऱ्याच त्यांना अशा डिश हव्या होत्या कुंचनसाठी वगैरे. हे बघा मोराची धूपदाणी मोठी आहे जास्त. त्याच्यानंतर बघा हे हे आहेत कुबेर लक्ष्मी कॉईन आहेत. हा दिवा आहे कुबेर लक्ष्मीचा. त्याच्यानंतर बघा हे अशा डिश आहेत कासव डिश. आणि हे अगरबत्तीचे पात्र आहेत, सगळ्या साईजमध्ये अगरबत्ती पात्र अवेलेबल आहेत. आणि हा सेट तुम्ही जो बघताय तो देवांचा नैवेद्याचा आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये बघा साखर ठेवू शकता, खडी साखर. त्याच्यानंतर देवांना पाणी ठेवू शकता ह्याच्यामध्ये. अजून म्हणजे तुम्हाला जे नैवेद्य ठेवायचं आहे ते तुम्ही नैवेद्य ह्या ताटामध्ये ठेवू शकता. एकदम छोटंसं हे नैवेद्याचं ताट आहे देवांचं, तुम्ही हे सुद्धा ऑर्डर करू शकता. तसंच हा बघा कमळ दिवा पण आहे आपल्याकडे आलेला आहे. आणि खूप छान क्वालिटीचा लोटी भांडंसुद्धा आपल्याकडे उपलब्ध झालेला आहे. हे बघा असं हे लोटी भांडं आहे. ही बघा छान अशी मोराची धूपदाणी आहे, तुम्ही बघू शकता. खूप सुंदर अशी मोर धूपदाणी आहे. हे बघा मोठी आहे बरं का, मोराची धूपदाणी आहे ही. हे बघा ह्याच्यावरती असा मोर आहे. त्याच्यानंतर बघा बऱ्याच ताईंना असं लोटी भांडं हवं होतं कोरीव. हे बघा असं लोटी भांडंसुद्धा आपल्याकडे आलेलं आहे. खूप सुंदर असं हे लोटी भांडं आहे, तुम्ही हे सुद्धा ऑर्डर करू शकता. कमळ डिश पण आपल्याकडे अवेलेबल आहे श्रीयंत्र वगैरे ठेवण्यासाठी, ते सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता. ह्याच्यामध्ये बघा ही अशी डिश आहे कासवाची डिश. तर चला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. भरपूर गोष्टी आलेल्या आहेत, दाखवायला बसलं तर दिवस पुरत नाही व्हिडिओ करायचं म्हटलं तर. तुम्हाला ज्या हव्या गोष्टी त्याचा व्हिडिओ तर येतच असतो, फक्त जेव्हा व्हिडिओ येतो तेव्हा लवकर बुकिंग करा. ही बघा अशी कमळाची धूपदाणी आहे. ही कमळाची धूपदाणी, ह्याला धरायला आहे असं हँडलिंग आणि ह्याला धरायला नाही आहे. ही फक्त अशी गोल आहे, हे अँटिक आहे. हे बघा
खूप सुंदर अशी आहे, प्युअर ब्रासमध्ये. तुम्हाला जी धूपदाणी हवी आहे ती तुम्ही ऑर्डर लवकरात लवकर खाला. खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर आहे, फक्त व्हॉट्सअप मेसेज करा. कॉल कुणीही करू नका, कारण कॉल कोणाचेही रिसीव केले जात नाहीत. व्हॉट्सअप मेसेज करा, तुम्हाला व्हॉट्सअप मेसेजला नक्की रिप्लाय मिळेल. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.